या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका मेहकर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन व तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहून सर्वांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करून त्यांना अभिवादन तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ गवई यांनी केलं। या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना बोलत होते। माई, तुमच्या कर्तव्यनिष्ठतेला मानाचा मुजरा। इथल्या मनुवादी व्यवस्थेनं स्त्रीला चूल आणि मूल या पलीकडे त्यांचं अस्तित्व नसते असं सांगितलं होतं। अशा काळामध्ये हातामध्ये तलवार घेऊन आपल्या बुद्धी व मनगटाच्या जोरावर उत्तम राज्यकारभार ज्यांनी केला, ज्यांच्या मनगटात बळ, बुद्धीमध्ये चातुर्य व मस्तकात क्रांतीची ज्वाला आहे, तोच खरा लोककल्याणकारी राजा बनू शकतो हे सत्य ठरवत लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी अन्यायकारी मनुवादी धर्मव्यवस्थेचा विरोधात जाऊन पतीच्या निधनानंतर सती न जाता हातात तलवार घेऊन राज्यकारभार केला। त्यांच्या राज्यात पेशवाईला थारा नव्हता, म्हणून प्रत्येकाला न्याय मिळत होता। या पद्धतीनं मानवतावादी हा केंद्रबिंदू ठेवून लोककल्याणकारी राज्यकारभार करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर होत्या असं मत संदीपभाऊ गवई यांनी व्यक्त केलं। यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाऊ गवई, कुणाल माने, राधेश्याम खरात, गौतम दादा पैठणे तसेच समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। वृत्तसंकलन माधव खाबिया।